नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एक साधू होते. ते रोज घाटाच्या काठावर बसायचे आणि ओरडायचे, तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळेल. बरेच लोक तिथून जायचे, पण त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. सगळेजण त्यांना वेडा समजायचे. एक दिवस एका तरुणानं त्या साधूंचा आवाज ऐकला, तुला जे पाहिजे ते मिळेल, तुम्हाला जे हवे ते मिळेल. आणि तो आवाज ऐकताच तो त्यांच्याजवळ गेला. त्याने साधू महाराजांना विचारलं, महाराज, तुम्ही म्हणत होतात की तुम्हाला जे हवं ते मिळेल, मग मला जे हवं ते तुम्ही मला देऊ शकता? त्याचं म्हणणं ऐकून साधू म्हणाले, हो बेटा, तुला जे हवं आहे ना ते मी तुला नक्कीच देईन, फक्त तुला माझी आज्ञा पाळावी लागेल. पण आधी सांग, तुला काय हवं आहे? माझी एकच इच्छा आहे, मला ना एक मोठा हिऱ्याचा व्यापारी व्हायचा आहे. साधू म्हणाले, काही हरकत नाही, मी तुला एक हिरा आणि एक मोती देईन. तू त्यापासून तुला हवे तितके हिरे आणि मोती बनवू शकशील. असं म्हणत त्या साधूंनी त्या तरुणाच्या तळहातावर हात ठेवला आणि म्हणाले, बेटा, मी तुला जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा देतोय. लोक त्याला वेळ म्हणतात. तो आपल्या मुठीत घट्ट धरून ठेव आणि तो कधीही गमावू नकोस. याच्या साहाय्यानं तुम्ही तुम्हाला हवे तितके हिरे बनवू शकता. तो तरुण काहीतरी विचार करतच होता. तेवढ्यात साधूंनी आपला दुसरा हात तळहातावर धरला आणि म्हणाला, बेटा, धर, हा जगातला सगळ्यात मौल्यवान मोती आहे. कुठला माहिती आहे? लोक याला संयम म्हणतात. जेव्हा वेळ देऊनही फळ मिळत नाही, तेव्हा हा मौल्यवान मोती परिधान कर. लक्षात ठेव, ज्याच्याकडे हा मोती आहे ना, तो जगात काहीही साध्य करू शकतो. आता तरुण साधू महाराजांच्या बोलण्यावर गांभीर्यानं विचार करायला लागला आणि त्यानं ठरवलं की यापुढे तो कधीही आपला वेळ वाया घालवणार नाही आणि नेहमी संयमानं काम करेल. असा विचार करून तो एका मोठ्या हिऱ्याच्या व्यापाऱ्याकडे काम करायला लागतो. त्याच्या मेहनतीच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर एक दिवस तो स्वतः मोठा हिऱ्याचा व्यापारी बनतोच. श्रोते हो, वेळ आणि संयम हे दोन हिरे आणि मोती आहेत, ज्याच्या जोरावर आपण सगळ्यात मोठं ध्येय, लक्ष्य साध्य करू शकतो. म्हणूनच आपला मौल्यवान वेळ वाया घालवता कामा नये. आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी संयमानं काम करणं हे महत्त्वाचं आहे. आणि या दोन हिरे मोतीच्या जोरावर आपण नक्कीच आयुष्यात यश संपादन करूच शकतो, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.